नमस्कार मित्रांनो, आज आपण एक असा छोटा पण खूप उपयोगी व्यवसाय समजून घेणार आहोत जो अनेक लोक घरातून सुरू करतात आणि हळूहळू त्यातून चांगली कमाईही करू शकतात। आपण अनेकदा पाहतो की आजच्या काळात खूप लोक घराबाहेर जेवतात। कोणी ऑफिस मध्ये काम करत असल्यामुळे कॅन्टीन मध्ये जेवतं, कोणी कॉलेजमध्ये मेस मध्ये जेवतं, काही लोक रोज हॉटेल्स मध्ये किंवा धाब्यावर जेवतात, तर काही जण टिफिन सर्व्हिसेस वापरतात। या सगळ्या ठिकाणी रोज मोठ्या प्रमाणात चपात्या आणि भाकऱ्यांची गरज असते, पण प्रत्येक हॉटेलकडे त्या रोज बनवण्यासाठी पुरेसा वेळ, जागा किंवा कर्मचारी असतातच असं नाही। काही ठिकाणी किचन लहान असतं, काही ठिकाणी आधीच खूप काम असतं आणि काही वेळा स्वयंपाकासाठी माणसं मिळणंही कठीण होतं। त्यामुळे अनेक हॉटेल मालक आणि टिफिन सर्व्हिस चालवणारे लोक चपाती किंवा भाकरी बाहेरून तयार करून घेणे पसंत करतात। इथेच काही लोकांसाठी एक छोटा व्यवसाय सुरू करण्याची संधी तयार होते। काही लोक घरातून चपाती आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाकऱ्या बनवून हॉटेल, धाबे, मेस आणि टिफिन सर्व्हिसला पुरवठा करायला सुरुवात करतात। हा व्यवसाय विशेष करून गृहिणींसाठी, महिलांच्या बचत गटांसाठी, घरातून काम करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी किंवा लहान स्तरावर खाद्य व्यवसाय सुरू करणाऱ्या उद्योजकांसाठी योग्य ठरू शकतो। कारण अनेक घरांमध्ये आधीपासून चपाती किंवा भाकरी बनवण्याचा अनुभव असतो। जर हा अनुभव व्यवस्थित वापरला तर त्यातून एक छोटा पण नियमित उत्पन्न देणारा व्यवसाय तयार होऊ शकतो। या व्यवसायात काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात। सर्वात पहिली गोष्ट म्हणजे स्वच्छता, कारण आपण तयार करत असलेला पदार्थ थेट लोकांच्या जेवणात जाणार असतो। त्यामुळे पीठ मळताना, चपाती किंवा भाकरी बनवताना आणि पॅक करताना स्वच्छतेची पूर्ण काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातत्य। जर एखाद्या हॉटेलने तुमच्याकडून रोज चपाती घ्यायला सुरुवात केली तर त्यांना रोज एकसारखीच गुणवत्ता मिळणे आवश्यक आहे। कधी चपाती मऊ आणि कधी चपाती कडक अशी झाली तर ग्राहकांचा विश्वास कमी होऊ शकतो। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळेचं पालन। हॉटेल व्यवसायात वेळ खूप महत्त्वाचा असतो, कारण दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाच्या आधीच सर्व तयारी झालेली असावी लागते। त्यामुळे जर तुम्ही वेळेवर पुरवठा केला तर ग्राहकांचा विश्वास लवकर बसतो। सुरुवातीला हा व्यवसाय अगदी साध्या साधनांनीही सुरू करता येतो। उदाहरणार्थ मोठा तवा किंवा चूल, पाट आणि लाटणं, पीठ मळण्यासाठीही भांडी, पिठासाठी साठवणुकीचे डबे आणि तयार चपात्या किंवा भाकऱ्या ठेवण्यासाठी स्वच्छ पॅकिंग साहित्य। अनेक लोक सुरुवातीला घरात असलेल्या साधनांनीही हा व्यवसाय सुरू करतात। काम थोडं वाढायला लागलं की काही लोक मशीन वापरायला सुरुवात करतात। उदाहरणार्थ डो मिक्सर मशीन, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पीठ पटकन मळता येतं, किंवा चपाती मेकर मशीन, ज्यामुळे चपाती बनवण्यासाठी गती वाढते। त्यामुळे उत्पादन जास्त करता येतं आणि वेळही वाचतो। पण या व्यवसायात सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ग्राहक मिळवणे। सुरुवातीला तुम्ही तुमच्या आसपासच्या परिसरात असलेले छोटे हॉटेल्स, ढाबे, टिफिन सर्व्हिसेस किंवा मेस यांच्याशी संपर्क करू शकता। तिथे जाऊन साध्या शब्दात सांगू शकता की आम्ही घरातून चपाती आणि भाकरी बनवून पुरवठा करतो। काही वेळा हॉटेल मालक आधी सॅम्पल मागवतात, म्हणजे तुम्ही काही चपात्या किंवा भाकऱ्या करून त्यांना चाखायला देता। जर त्यांना चव आणि गुणवत्ता आवडली तर ते पुढे नियमित पुरवठा घेण्याचा विचार करू शकतात। या व्यवसायात गुणवत्ता खूप महत्त्वाची असते। चपाती मऊ असणे, भाकरी ताजी असणे आणि चव एकसारखी राहणे हे खूप आवश्यक असते, कारण हॉटेलमध्ये जेवायला येणाऱ्या लोकांना रोज चांगलं अन्न मिळणं अपेक्षित असतं। जर तुम्ही सातत्याने चांगली गुणवत्ता दिली तर ग्राहक दीर्घकाळ टिकू शकतात। सुरुवातीला काही लोक फक्त एका किंवा दोन हॉटेलपासून सुरुवात करतात। हळूहळू काम व्यवस्थित होत गेलं की आणखी हॉटेल किंवा मेसशी संपर्क वाढवता येतो। काही लोक पुढे जाऊन छोटा उत्पादन युनिट सुरू करतात, काही महिलांचा गट तयार करून एकत्र काम करतात, तर काही लोक मशीन वापरून उत्पादन वाढवतात। म्हणजेच छोट्या सुरुवातीपासून हा व्यवसाय हळूहळू मोठा करता येऊ शकतो। हा व्यवसाय सुरू करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक असते। स्वच्छतेचे नियम पाळणे, खाद्यपदार्थ सुरक्षित पद्धतीने तयार करणे, ग्राहकांशी स्पष्ट संवाद ठेवणे आणि गरज असल्यास स्थानिक नियम किंवा परवानग्यांची माहिती घेणे हे महत्त्वाचे असते। प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी असते, त्यामुळे सुरुवातीला माहिती घेणे चांगले असते। मित्रांनो, आज आपण पाहिले की चपाती आणि भाकरी बनवून पुरवठा करणे हा एक असा व्यवसाय आहे जो घरातून किंवा छोट्या प्रमाणात सुरू करता येऊ शकतो। योग्य नियोजन, गुणवत्ता आणि सातत्य ठेवले तर हा व्यवसाय हळूहळू वाढूही शकतो आणि काही लोकांसाठी तो एक स्थिर उत्पन्नाचा मार्ग बनू शकतो। लक्षात ठेवा, कोणताही व्यवसाय एका दिवसात मोठा होत नाही, त्यासाठी मेहनत, संयम आणि सातत्य आवश्यक असते। व्हिडिओ पूर्णपणे शैक्षणिक माहिती म्हणून बनवलेला आहे। जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।